अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मैं खान अल्ताफ और आप देख रहे हो वॉइस ऑफ मुंबई न्यूज़। फतवे काढले गेले ना की काँग्रेसला, त्याच्यानंतर त्या काय उभाटा सेनेला त्यांना फतवे काढले की ह्यांना मतदान करावं, मुसलमानांनी मतदान करावं का? कारण गेल्या 10 वर्षामध्ये वाह्यातपणा करायला डोकं वर काढायला मिळालं नाही. तळमळतात, आतून तडफडतायत की जर डोकं वर काढलं आणि चेचलं तर. आणि त्याच्यासाठी म्हणून ह्यांचे हे सगळे पाठिंबे सगळे सुरू आहेत ह्यांना देण्याचे. या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. आज माझी श्रीकांत शिंदे, नरेश भस्के, मला तुम्हाला सगळ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना मला सांगणं आहे, हे फक्त मी तुमच्यासाठी आणलंय. कदाचित तुम्ही मागच्या माझ्या सभेच्या वेळेला विसरला असाल, म्हणून मी तुम्हाला परत सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी म्हणून मी फक्त तुम्हाला आणलंय. हे मी तुम्हाला जे दाखवतोय हे फक्त एका मुंबऱ्यातलं आहे. मी महाराष्ट्राचं बोलतच नाही, ठाणे जिल्ह्याबद्दल बोलत नाही, महाराष्ट्र बोलत नाही की देश बोलत नाही, फक्त मुंबऱ्याबद्दल ही गोष्ट तुम्हाला सांगतोय. मुंब्रा परिसरात सिमी आतंकवादी संघटनेच्या 6 हस्तकांना अटक. 20 डिसेंबर 2001 रोजी संसद हल्ल्याप्रकरणी अबू अजमा याच्या मुंबऱ्यातून अटक. संसदेमध्ये जो हल्ला झाला होता त्याचा जो गुन्हेगार सापडला तो या मुंबऱ्यात सापडला. 16 मार्च 2002 हिजबुल मुजाहिद्दीनच्या 4 अतिरेक्यांना अटक. 23 जानेवारी 2004 नेत्याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी एका अतिरेक्याला मुंबऱ्यातून अटक. गुजरात पोलीस चकमकीत ठार झालेल्या इशरत जहां शेख ही पण मुंबऱ्यात राहत होती. 2016 मध्ये आयसिसच्या मुजबिर शेख हा मुंबऱ्यात अमृतनगर येथे राहत होता. 17 एप्रिल 2003 रोजी लष्कर ए तोयबाच्या 2 अतिरेक्यांना अटक. 16 मे 2003 मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणी मोहम्मद नमोउद्दीन या व्यावसायिकाला अटक. देशद्रोही कारवायांसाठी आत्ताच्या काळात झालेल्या अटका. सप्टेंबर 22 मध्ये मुंबऱ्यातून देशविघातक कारवायांसाठी 4 पॉप्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांना अटक. 2017 मध्ये एटीएसने याच मुंबऱ्यातून 4 जणांना देशविघातक कारवायांसाठी अटक केली आहे. 29 ऑक्टोबर 2023 पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी मुंबऱ्यात निदर्शने झाली. कुठं पॅलेस्टाईन, कुठे मुंब्रा? एप्रिल 2017 मध्ये मुंबऱ्यात शामशाद शेख नावाच्या आयसिसशी संबंध असल्यावरून अटक झाली. त्यावेळेला सामनामधून अग्रलेखात मुंब्रा हे कसं दहशतवाद्यांचं स्थान बनत आहे यावर अग्रलेख पण लिहिला होता. आता नाही बोलणार. ऑगस्ट 2017 मध्ये मुंब्रा कौसातून एटीएसने मोठ्या प्रमाणावरती स्फोटकं हस्तगत केली, ज्यात 15 किलो अमोनियम नायट्राईट आणि 9 डिटोनेटर्स हे पण सापडले. ऑक्टोबर 2023 मध्ये मुंबऱ्यातून लष्कर ए तोयबा आणि ISI शी संबंध असल्याच्या आरोपावरून मुंबऱ्यातून काही तरुणांना अटक केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या 2014चा एक अहवाल आहे, टाटा इन्स्टिट्यूट, ज्यात मुंबऱ्यातील वाढती गुन्हेगारांनी मुस्लिम गेटो करून कसे राहत आहेत यावर चिंता व्यक्त केली आहे. या अहवालातील मुद्दे ड्रग्ज आणि देशविघातक कारवायांमध्ये गुंतलेल्यांमध्ये इथे महिला, मुली यांचं रोजचं आयुष्य धोक्यात आहे. हे सगळं आपल्या आजूबाजूला चालू आहे. मी लांबची गोष्ट सांगत नाही तुम्हाला. आज माझ्या समोर इथे इतक्या माता भगिनी समोर बसलेल्या आहेत. कोण तुमची रिक्षा चालवतंय, कोण तुमच्या गाड्या चालवतंय, कोणाबरोबर बसताय, कोण तुमच्या बाजूने चाललेला आहे, काही सुरक्षेचा विषयच नाही. आणि सगळ्या अशा परिस्थितीमध्ये जर समजा गेल्या 10 वर्षामध्ये एक गोष्ट जर समजा असेल की जर समजा त्यांना वाटत असेल की नाही आपण जास्ती डोकं वर काढलं तर आपण चेचले जाऊ, हे चेचले जाऊ नये म्हणून आपण काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे. हे काय प्रकारचं षडयंत्र सुरू आहे ना, ही गोष्ट पाहणं तितकीच महत्वाची आहे. माझ्या आमदार, खासदार, नगरसेवकांना माझं सांगणं आहे, तुम्ही सतर्क असले पाहिजे. तुम्ही या लोकांकडे सतत गांभीर्याने पाहिलं पाहिजे. याच्यामध्ये कधीही चांगला मुसलमान भरडला जाणार नाही याची देखील दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी करत असताना देशविघातक ज्यावेळेला शक्ती ज्यावेळेला अशा प्रकारे ज्यावेळेला कुठे कुठे काम करत असतात त्यावेळेला आपल्या लोकप्रतिनिधींचं तिकडे लक्ष असलं पाहिजे. विकासाबरोबरच सुरक्षा हा देखील तितकाच महत्त्वाचा विषय आहे.
तो मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या ह्या सर्व मंडळी हे आपापले सगळे मतदारसंघ चांगल्या पद्धतीने सांभाळतील या एका अपेक्षेसाठी म्हणून मी ही सभा घेतलेली आहे. आज मी श्रीकांत या पुढे, नरेश या. येणाऱ्या 20 मे रोजी जी आपली 18वी लोकसभेची निवडणूक होणार आहे तेव्हा ठाण्यामधनं श्री नरेश म्हस्के आणि कल्याणमधनं श्री श्रीकांत शिंदे यांना आपण प्रचंड मताने आपण विजयी करावं. आज जे मी काही सांगितलंय त्यातला अजून पुढचा भाग हा मी त्यांच्यावर बसून बोलीन, पण त्यांच्याकडनं योग्य काम होईल ही आशा अपेक्षा बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज कळव्यामध्ये राज ठाकरे आले. महायुतीचा प्रचार करताना त्यांनी नवीन कुठला मुद्दा पुढे आणला काय? ते खास बोलले का? ज्या विषयावरती ते कायमच बोलत आलेत आणि म्हणून त्यांची एकही सीट निवडून येत नाही त्याच विषयावरती बोलत असतात. मुसलमानांना सरळ केले पाहिजेत, परप्रांतीयांना सरळ केले पाहिजेत. म्हणजे माझं तर मत असं झालंय की त्यांना कोणीतरी सुपारी दिली आहे का या शिवसेनेच्या दोन्ही जागा पडतील असं बघ रे. काय लावले हे हिंदू मुसलमान, हे परप्रांतीय विरुद्ध मराठी, ही भांडणच करत बसायची का महाराष्ट्रात? देशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे? देशातली बेरोजगारी कुठे आहे? पेट्रोलचे भाव काय आहेत? डिझेलचे भाव काय आहेत? आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारताचा निर्देशांक कुठे 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 कसा गेला आहे? भुकेत आपण कुठे आहोत? श्रीमंतीत आपण कुठे आहोत? श्रीमंत कोण झालेत? गरीब कोण झालेत? गरिबांच्या हातात भारतातली किती संपत्ती आहे आणि किती लोकांच्या हातात भारतातली प्रमुख संपत्ती आहे? त्याच्यावर कधी बोलणार? शेती, उद्योग ह्याच्यावर कधी बोलणार? का फक्त मुसलमान परप्रांतीय, मुसलमान परप्रांतीय, बाकी काहीच मुद्दे नाहीत? मराठी पोरांना नोकऱ्या मिळत नाहीत त्याच्यावरती बोलाल? मुंबईतनं केंद्र सरकारचे अनेक मुख्य कार्यालय हे दिल्लीला हलवलेत त्याच्याबद्दल बोलाल? इंडियन फायनान्स सेंटर, इंटरनॅशनल फायनान्स सेंटर हे अहमदाबादला हलवलं त्याच्याबद्दल बोलाल? करोडो रुपयातली, अब्जो रुपयाची बीकेसी मधली जमीन बुलेट ट्रेनला गेली त्याच्याबद्दल बोलाल? इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये झालेला भ्रष्टाचार जो आंतरराष्ट्रीय स्कॅम आहे त्याच्याबद्दल बोलाल? राज ठाकरे साहेब, तुमच्या एक तर बोलण्याला मर्यादा आहेत. तुमचा किती अभ्यास आहे याची काही मला कल्पना नाही आहे, पण फक्त दोनच विषय घेऊन तुम्ही अनेक वर्ष महाराष्ट्रात राजकारण करतायत आणि दोनच विषय घेऊन तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. तुमचा राजकारणाचा शेवटच दिसतोय. हे आग लावण्याची कामं बंद करा. समाज आता इतका मूर्ख राहिलेला नाही, समाजालाही सगळं समजतं. परप्रांतीय आणि मुसलमान यांना टार्गेट करून जर तुम्हाला वाटत असेल की हिंदू मतं मराठी मतं एक होतील, होत नाहीत. महिला भगिनींना गॅसचा किती त्रास होतोय, त्याचा खर्च किती येतोय, वाढलेल्या दुधाचा भावाचा खर्च किती येतोय, भाजी वाढली आहे, फळं वाढली आहेत, त्याचा किती त्रास होतो. पेट्रोल डिझेल भरताना 4 चौकी चालवणाऱ्या मराठी माणसाला किती त्रास होतो ह्याच्याबद्दल जरा बोला. मराठी माणसाची ही पण अपेक्षा आपल्याकडनं. फक्त मारझोडीचं राजकारण एवढीच अपेक्षा महाराष्ट्राची नाही आपल्याकडनं.